मुलांच्या खाण्याच्या बाबतीत 5 सर्वात मोठे गैरसमज आणि 5 मोठ्या चुका. चला आज जाणून घेऊया 5 मिथ्स आणि 5 फॅक्ट्स. नमस्कार, मी डॉक्टर आकाश बुधवत. अंडे खाल्ल्याने मुलांना उष्णता होते आणि फोड येतात. बघा, अंडे हे कम्प्लीट प्रोटीन आहे आणि अंड्यामध्ये उच्च दर्जाची व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असणारं कोलिन सुद्धा त्यामध्ये असतं. म्हणून नियमित आणि योग्य प्रमाणात जर अंड्याचं सेवन केलं तर आपल्या मेंदूच्या विकासासाठी आणि शरीरासाठी याचा भरपूर चांगला फायदा होतो. केळी खाल्ल्याने मुलांना सर्दी आणि खोकला होतो. बघा, सर्दी ही फक्त केळामुळे होत नाही, सर्दी व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होते. पण केळामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी, पोटॅशियम आणि फायबर असतो आणि फायबरमुळे डायजेशन प्रॉपर होणं, पोट साफ होणं यासाठी भरपूर मदत होते. आणि लहान मुलांना सर्दी असताना सुद्धा आपण सुरक्षितपणे केळ देऊ शकतो. 6 ते 8 महिन्याच्या बाळाला गाईचे दूध दिले तरी चालते. बघा, 1 वर्षाच्या आतील बाळाला गाईचं दूध देत नसतात, कारण गाईच्या दुधामध्ये भरपूर कमी प्रमाणात आयरन असतं आणि गाईच्या दुधामुळे बाळाच्या किडनीवर अतिरिक्त परिणाम होऊ शकतो. म्हणून 1 वर्षाच्या आतील बाळाला फक्त आईचं दूध आणि फॉर्म्युला मिल्क आपण देऊ शकतो. डाळीच्या पाण्यातच सर्व पोषक घटक असतात. बघा, डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयरन, फायबर यासारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. म्हणून बाळाला फक्त पाणी न देता शिजवलेली डाळ घ्यायची आणि त्याची प्युरी करून बाळाला द्यायची, जेणेकरून त्याला सर्वात पोषक घटक त्याला मिळतील. दूध बिस्किट म्हणजेच पौष्टिक नाश्ता. बघा, बिस्किटमध्ये पाम ऑइल, शुगर, मैदा, कार्बोहायड्रेट फक्त यासारखे घटक असतात. त्यामुळे बाळाचं पोट जरी भरलं तरी त्यातून बाळाला शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्व किंवा इतर घटक त्याला मिळत नाही. म्हणून दूध सोबत बिस्किट देणं हा चुकीचा पर्याय ठरतो. पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत पनीर, ओट्स, तूप आणि थंड पदार्थ. धन्यवाद.